Welcome dear student. In previous lecture, we have to discuss the concept total internal reflection. In this total internal reflection, we have to see that when light ray is traveling from denser medium to rarer medium, an angle of incidence is greater than critical angle, then the ray does not enter into rarer medium, but it is reflect in the denser medium, and this phenomenon is called total internal reflection. This total internal reflection we already studied, or in this we have to find out the value of critical angle. IC is equal to sine inverse 1 upon mu, where mu is the refractive index. And in this lecture, you have to see application of total internal reflection. So in this we have to study optical fiber. So this optical fiber consists of an extremely thin, transparent, flexible core surrounded by optically rarer flexible cover, or this is called cladding. Means here, this is the optical fiber cable, or this is the central part. This is the flexible core and denser than this cladding. So this part is the cladding. This part is cladding, or this is extremely thin, transparent and a flexible core. And this all system means this flexible core, central core part, and this cladding, this both is surrounded or coated by a buffer jacket. Means this outer portion is buffer jacket. तर हे जे बफर जॅकेट जे आहे तर ते इंटरनल पार्ट म्हणजे हा जो फ्लेक्सिबल कोर असेल किंवा ही क्लॅडिंग असेल तर याला प्रोटेक्ट करण्यासाठी याच्यावरती काय असेल, बफर जॅकेट. दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ दिस ऑप्टिकल फायबर. म्हणजे बघा हा जो सेंट्रल पार्ट आहे तो फ्लेक्सिबल कोर आहे आणि कसा आहे, डेन्सर दॅन क्लॅडिंग. म्हणजे बघा हा जो सेंट्रल पार्ट आपल्याला दिसतोय हा कसा आहे, फ्लेक्सिबल कोर, डेन्सर दॅन क्लॅडिंग. याच्यावरती काय आहे, क्लॅडिंग आहे. पण ह्या क्लॅडिंग पेक्षा म्हणजे हा जो पार्ट दिसतोय तर याच्यापेक्षा डेन्सर कोण आहे, हा फ्लेक्सिबल कोर म्हणजे सेंट्रल पार्ट. ओके. आणि ही वरती फ्लेक्सिबल क्लॅडिंग त्याच्यावरती आहे आणि त्याच्यावरती एक बफर जॅकेट आहे. म्हणजे अशा पद्धतीने काय आपली ऑप्टिकल फायबर आहे, तर ऑप्टिकल फायबर केबल आहे. मग आता आपण बघतोय ऍप्लिकेशन ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता ऍक्च्युअल आपल्याला बघायचे की याच्यामध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कशा पद्धतीने घडते. तर बघा हा जो पार्ट आहे दिस इज अवर ऑप्टिकल फायबर. आणि याच्यामध्ये हा जो सेंट्रल पार्ट जो आहे त्याला आपण फ्लेक्सिबल कोर म्हटलो होतो. ओके. तर इथे आपण काय करणार आहे, ऑप्टिकल सिग्नल याच्यामध्ये इन्सिडेंट करणार आहे. काय करणार आहे आपण, जे ऑप्टिकल सिग्नल आहे ते पर्टिक्युलर अँगल याच्यामध्ये इन्सिडेंट करणार आहे, अँगल ऑफ इन्सिडेंट. कारण इथे जर समजा आपण एक नॉर्मल ड्रॉ जर केली, सो दिस अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इन्सिडन्स. याला आपण आय म्हणू शकतो. सो दिस अँगल ऑफ इन्सिडन्स शुड बी ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल बिकॉज दिस इज द कंडिशन ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन.
ही जी कंडिशन ही कशाची कंडिशन आहे? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. म्हणजे आपल्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा फेनॉमेनॉन जर बघायचा असेल तर अँगल ऑफ इन्सिडन्स काय पाहिजे? ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. मग आपण हा जो ऑप्टिकल सिग्नल जो आहे तो पण ह्या पर्टिक्युलर अँगलने इन्सिडेंट करणार की त्या कंडिशनला काय झालं पाहिजे? अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. मग अशी जर कंडिशन असेल तर बघा ज्या कन्स्ट्रक्शन मध्ये आपण बघितलं होतं की फ्लेक्सिबल कोर आहे म्हणजे हा सेंट्रल पार्ट जो आहे तो कसा आहे? डेन्सर दॅन क्लॅडिंग. क्लॅडिंग पेक्षा सुद्धा हा काय डेन्सर आहे. म्हणजे हे इथपासून जो रे पास होतोय हा डेन्सर मीडियम मध्ये आहे आणि त्याच्यावरती काय होतंय? फ्लेक्सिबल कोर होता. बरोबर आहे की नाही? मग हा फ्लेक्सिबल कोर कसा आहे किंवा ही क्लॅडिंग कशी आहे? रेअरर आहे दॅन दिस कोअर पार्ट. सेंट्रल पार्ट जो आहे त्याच्यापेक्षा कशी आहे ती? रेअरर आहे. म्हणजे याच्यावरचं जे मीडियम आहे ते कसं असेल? रेअरर मीडियम असेल. म्हणजे आपल्या दोन्ही टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या कंडिशन सॅटिस्फाय होतात. कारण पहिली कंडिशन आपण बघितली होती लाईट रे ट्रॅव्हलिंग फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम. मग आता इथे लाईट रे डेन्सर मीडियम मधून पास होतोय. पुढे जी काही फ्लेक्सिबल क्लॅडिंग असेल ती म्हणजे रेअरर असेल. आणि आपला सेकंड कंडिशन काय आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स शुड बी ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. म्हणजे आता इथे काय होईल? दिस रे इज इंटरनली रिफ्लेक्ट और दिस इज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. मग अशा पद्धतीने हा रिफ्लेक्ट होईल. मग इथे परत आपण समजा काय करू शकतो? एक नॉर्मल हा जो अँगल असेल हा अँगल सुद्धा काय असेल? आता अँगल ऑफ इन्सिडन्स थोडक्यात. बरोबर आहे? याच्या बाहेर हे जे हा जो पार्ट आहे हा कसा असेल? रेअरर असेल. हा डेन्सर असेल. परत एकदा इथे ही कंडिशन आय इज ग्रेटर दॅन आय सी आणि परत एकदा हा काय होईल? रिफ्लेक्ट होईल. म्हणजे अशा पद्धतीने काय होईल? कंटिन्युअसली टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होईल. अशा पद्धतीने काय होईल? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. म्हणजे आपण बघितलं की ज्या पद्धतीने टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होते तर त्याचं ऍप्लिकेशन आपण ह्या ऑप्टिकल फायबर मध्ये वापरले आणि सिग्नल पास करण्यासाठी काय केले? हा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा फेनॉमेनॉन वापरलाय. आता जनरली जर बघितलं तर हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जे होते सो हिअर इज लो लॉस ट्रॅव्हलिंग विथ हायेस्ट पॉसिबल स्पीड. म्हणजे हा जो सिग्नल आहे हा काय होईल? लो लॉस. म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी त्याच्यामध्ये लॉस होतील. म्हणजे जे काही सिग्नल आहे ते जसे पाठवले तसे असतील. आणि ट्रॅव्हलिंग विथ हायेस्ट पॉसिबल स्पीड इन दॅट मटेरियल. म्हणजे ह्या मटेरियल मध्ये त्याचा स्पीड जो आहे तो हायेस्ट पॉसिबल स्पीड आहे. त्या स्पीडने काय होतील? ते सिग्नल पास होतील. सो दिस इज अवर वर्किंग ऑफ दिस ऑप्टिकल फायबर. ठीक आहे. मग आता आपल्याला पुढे बघायचे ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑप्टिकल फायबर. जनरली ही ऑप्टिकल फायबर केबल जी आहे जनरली कम्युनिकेशन सिस्टम मध्ये वापरली जाते. तर ही कम्युनिकेशन सिस्टम मध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेज जर बघितलं ब्रॉड बँडविड्थ. म्हणजे याचा अर्थ काय? याची फ्रिक्वेन्सी रेंज जी आहे ती त्या पद्धतीने म्हणजे हायेस्ट असेल. फॉर टीव्ही सिग्नल ए सिंगल ऑप्टिकल फायबर कॅन कॅरी ओव्हर 90,000 चॅनल्स. म्हणजे काय होऊ शकतं? जर समजा आपल्याकडे ऑप्टिकल फायबर केबल जर असेल सो एक सिंगल ऑप्टिकल फायबर केबल कॅन कॅरी ओव्हर 90,000 चॅनल्स. म्हणजे एकच ऑप्टिकल फायबर केबल आपण जर बघितली तर ती एक ऑप्टिकल फायबर केबल काय करू शकते? जवळपास 90,000 चॅनल एका वेळी चालवू शकते. त्यानंतर सेकंड याचा ऍडव्हान्टेज आपण जर बघितलं तर लो अॅटेन्युएशन लॉस. मीन्स द लॉस इन लोअर दॅन 0.2 dB per kilometer. dB means decibite. So that a signal long cable can be used for several kilometers. आता लो अॅटेन्युएशन म्हणजे नेमकं काय प्रकार आहे? तर याच्यामध्ये जे सिग्नल आहे तर ह्या सिग्नल मध्ये कुठलाही लॉस होणार नाही. जे सिग्नल आपण जसं पाठवले त्या पद्धतीने आपल्याला सिग्नल भेटेल. फार कमीत कमी लॉस याच्यामध्ये असेल. त्यानंतर नेक्स्ट ऍडव्हान्टेज इज इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. आता इलेक्ट्रिकल इन्सुलेटर कसं आहे बघा. नो इश्यू विथ ग्राउंड लूप ऑफ मेटल वायर और लाइटिंग. म्हणजे याचा अर्थ काय? याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची
इश्यू होणार नाही. म्हणजे ज्यावेळेस ग्राउंड लेवल आपण जर जनरली जर बघितलं तर आपल्याकडे समजा इलेक्ट्रिकल सिग्नल जर असेल आणि ह्या इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये जर समजा काही प्रॉब्लेम निर्माण जर झाला तर काय होते, तो ग्राउंडेड होऊ शकतो, बरोबर नाही. तर त्याचा कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम इथे नसेल. इट डज नॉट यूज, नेक्स्ट ऍडव्हान्टेज, इट डज नॉट यूज कॉपर ऑर अदर एक्सपेन्सिव्ह मटेरियल. म्हणजे याच्यामध्ये कुठलंही एक्सपेन्सिव्ह मटेरियल वापरलेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण जनरली जर सिक्युरिटी जर बघितली याची, सिक्युरिटी ऑफ इन्फॉर्मेशन, इंटरनल डॅमेज इज मोस्ट अनलाइकली. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंटरनल डॅमेज वगैरे कुठली पॉसिबिलिटी नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय बघू शकतो, ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑप्टिकल फायबर. ओके, सो अशा पद्धतीने आपला काय हा ऑप्टिकल फायबर आहे आणि हा कशाच्या बेसवरती आहे, दिस इज द बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके, पुढे आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे, डिस्पर्शन ऑफ लाईट. आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे माहिती पाहिजे, व्हॉट इज मीन बाय डिस्पर्शन ऑफ लाईट. लाईटचं डिस्पर्शन म्हणजे नेमकं काय आहे. तर आपण सगळ्यात अगोदर याची डेफिनेशन बघू. दी सेपरेशन ऑफ व्हाईट लाईट इनटू इट्स कॉन्स्टिट्युएंट कलर इज कॉल्ड डिस्पर्शन ऑफ लाईट. म्हणजे जनरली आपण जर बघितला पॉलिक्रोमॅटिक लाईट जर असेल तर त्याच्यामध्ये काय असतात, नंबर ऑफ कलर्स असतात. आणि जो व्हाईट लाईट जनरली आपण बघतो त्याच्यामध्ये जनरली 7 कलर्स असतात. तर डिस्पर्शन हा फेनॉमेनॉन काय आहे की ह्या व्हाईट लाईटला तो सेपरेट करतो, कशामध्ये, त्याच्या कॉन्स्टिट्युएंट कलर मध्ये. आणि हा जो फेनॉमेनॉन आहे की व्हाईट लाईटला त्याच्या कॉन्स्टिट्युएंट कलर मध्ये सेपरेट करण्याचा जो फेनॉमेनॉन आहे तो दिस इज कॉल्ड ॲज डिस्पर्शन ऑफ लाईट. त्याला आपण काय म्हणतो, डिस्पर्शन ऑफ लाईट. सो इन दिस फिगर दिस इज व्हाईट लाईट. हा जो दिसतोय हा काय आहे, व्हाईट लाईट आहे. ठीक आहे, आणि हा व्हाईट लाईट काय करणार, आपण जे काही ट्रान्सपरंट मटेरियल आहे त्याच्यावरती इन्सिडेंट केलेला दिसतोय, बरोबर. हे नॉर्मल दिसते. आता ऍक्च्युली काय व्हायला पाहिजे, हा व्हाईट लाईट जो आहे तो ह्या डायरेक्शनने जायला पाहिजे. पण काय होत आहे, मीडियम चेंज झाले त्यामुळे काय होईल, हा रिफ्रॅक्ट होईल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा व्हाईट लाईट आहे याच्यामध्ये 7 कलर आपल्याला बघायला भेटू शकतात, बरोबर आहे की नाही. मग हे जे 7 कलर्स आहेत तर ते काय होतात, त्याची ज्या पद्धतीने फ्रिक्वेन्सी आहे तर त्या फ्रिक्वेन्सी प्रमाणे रिफ्रॅक्ट होतात. मग आपण जर बघितलं तर आपल्याला पहिल्यांदा जे रिफ्रॅक्शन दिसले फॉर दिस रेड कलर, त्यानंतर पुढे मध्ये काही कलर असतील आणि मग व्हायलेट कलर, बरोबर की नाही. म्हणजे अशा पद्धतीने काय होते, या व्हाईट लाईटचं सेपरेशन होते त्याच्या कॉन्स्टिट्युएंट कलर मध्ये. सो दिस इज व्हॉट, डिस्पर्शन. मग आता पुढे आपल्याला बघायचे व्हॉट इज अँग्युलर डिस्पर्शन. मग अँग्युलर डिस्पर्शन आपण कशाला म्हणू शकतो, तर बघा अँग्युलर डिस्पर्शन आपण कशाला म्हणू शकतो, when light ray is incident obliquely on transparent medium. म्हणजे इथे आपण काय केलंय, हा व्हाईट लाईट जो आहे तो ऑब्लिक्वी इन्सिडेंट केलाय कशावरती, ट्रान्सपरंट मटेरियल मीडियम. म्हणजे हे जे दिसतंय हे काय आहे, ट्रान्सपरंट मटेरियल मीडियम आहे. आणि याच्यावरती आपण काय करतोय, व्हाईट लाईट इन्सिडेंट करतोय, तो कसा, ऑब्लिक्वी. द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर डिफरंट फॉर इच कलर. आता आपण इथे जर बघितलं तर ही नॉर्मल आहे म्हटल्यानंतर हा जो असेल हा रेड कलर साठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असेल, हा व्हायलेट कलर साठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असेल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काय असतील, डिफरंट अँगल ऑफ रिफ्रॅक्शन फॉर डिफरंट कलर्स. दे ट्रॅव्हल अलॉंग डिफरंट डायरेक्शन. आणि ते काय होतात, डिफरंट डायरेक्शनने ट्रॅव्हल होतात. बघा हा रेड या डायरेक्शनने गेलाय, त्यानंतर व्हायलेट साठी ह्या डायरेक्शनने, त्याच पद्धतीने याच्यामध्ये जे कलर असतील ते त्या डायरेक्शनने काय होतील, ट्रॅव्हल होतील. सो दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्पर्शन. यालाच आपण काय म्हणतो, अँग्युलर डिस्पर्शन. म्हणजे इन जनरल आपण जर डेफिनेशन बघितली, व्हेन लाईट रे इज इन्सिडेंट ऑब्लिक्वी ऑन ट्रान्सपरंट मीडियम, द angles of refraction are different for each color and they separate as they travel along different direction. This phenomenon is called angular dispersion. यालाच आपण काय म्हणतोय, angular dispersion. ओके,
आता इथे जर आपण जर बघितला हा जो अँगल असेल फक्त या दोन्ही कलरच्या मधला, सो दिस इज डेल्टा VR, म्हणजे याचा अर्थ काय, दिस इज दी अँग्युलर डिस्पर्शन. यालाच आपण काय म्हणू शकतो, अँग्युलर डिस्पर्शन. ओके. पुढे आपल्याला बघायचे लॅटरल डिस्पर्शन काय प्रकार आहे. पुढे काय बघायचे आपल्याला, लॅटरल डिस्पर्शन. आता हे लॅटरल डिस्पर्शन काय आहे बघा. तर बघा लॅटरल डिस्पर्शन अगोदर टर्म डिफाइन करतो आणि मग तुम्हाला डायग्राम मधून सांगतो काय आहे लॅटरल डिस्पर्शन. When a polychromatic beam of light is obliquely incident on plane parallel transparent slab, then the perpendicular distance between direction of incident ray and respective direction of dispersed emerged ray. म्हणजे आता बघा आपल्याला काय सांगता येईल याच्यामध्ये, जे काही लॅटरल डिस्पर्शन आपल्याला बघायचं आहे, तर डायग्राम मध्ये आपण लॅटरल डिस्पर्शन दाखवले. आता बघा ही जी आहे हे काय आहे, ट्रान्सपरंट ग्लास स्लॅब आहे. ओके. आणि ह्या ट्रान्सपरंट ग्लास स्लॅबच्या एका सरफेस वरती आपण काय करतोय, दिस पॉलिक्रोमॅटिक बीम ऑफ लाईट. आता पॉलिक्रोमॅटिक म्हणजे काय हो, पॉलिक्रोमॅटिक जनरली आपण बघितलंय मोनोक्रोमॅटिक लाईट. तर मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय असेल हे जर माहिती असेल तर पॉलिक्रोमॅटिक इझी आहे. मोनोक्रोमॅटिक याला आपण काय सांगतो, लाईट हॅव्हिंग सिंगल फ्रिक्वेन्सी. लाईटला काय असेल, सिंगल फ्रिक्वेन्सी असेल त्याला आपण काय म्हणतो, मोनोक्रोमॅटिक. मग पॉलिक्रोमॅटिक मध्ये काय असेल, डिफरंट फ्रिक्वेन्सी. ओके. मग तो जो व्हाईट लाईट जो आहे दॅट polychromatic beam of light is incident obliquely on plane parallel transparent slab. याच्यावरती आपण हा इन्सिडेंट केलाय, मीन्स इन दिस वे. ओके. देन perpendicular distance between the direction of incident ray. आता हा रे आपण इन्सिडेंट केलेला आहे. ओके. आता ऍक्च्युअल याची जी डायरेक्शन आहे ही डॉटेड लाईनने दाखवलेली बघा. ह्या डायरेक्शनने तो जायला पाहिजे, पण इकडे एअर मीडियम आहे, इकडे ग्लास मीडियम आहे. म्हणजे काय होईल, दिस रे रिफ्रॅक्ट इनटू इट्स कन्स्टिट्यूएंट और सेपरेट इनटू इट्स कन्स्टिट्यूएंट कलर. हा काय होईल, त्याच्या कन्स्टिट्यूएंट कलर मध्ये सेपरेट होईल. ओके. मग आता हा जो रे दिसतोय दिस इज फॉर रेड कलर. हा जो असेल हा कोणत्या कलर साठी असेल, रेड कलर साठी असेल, आणि हा व्हायलेट साठी असेल. ओके. मग आता याचं रिफ्रॅक्शन झालंय, रे इथपर्यंत आलाय. त्यानंतर परत मीडियम चेंज होते बघा, आणि परत तो काय होतो, इमर्ज आउट. दिस इज इमर्जंट रे. मग आपण काय सांगितलंय, द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन डायरेक्शन ऑफ अँड रिस्पेक्टिव्ह डायरेक्शन ऑफ डिस्पर्स्ड इमर्जंट रे. मग हा इमर्जंट रे आहे रेड कलर साठी, बरोबर आहे. हा व्हायलेट कलर साठी इमर्जंट रे आहे. मग याच्यामधलं जे काही डिस्टन्स असेल, सो दिस इज कॉल्ड ॲज लॅटरल डिस्पर्शन. दिस डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स, इज कॉल्ड ॲज लॅटरल डिस्पर्शन फॉर रेड कलर. दिस इज फॉर रेड अँड व्हायलेट कलर, and this is for violet color. This is the angle of refraction for red color. This is the angle of refraction for violet color. ओके. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय बघू शकतो, लॅटरल डिस्पर्शन. ठीक आहे. आता पुढची जी कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे, सो नेक्स्ट इज प्रिझम. पुढे काय बघायचं आपल्याला, प्रिझम. आता जनरली आपण बघितलं असेल प्रिझम काय आहे. ओके. So prism is the transparent block of material which having 3 rectangular and 2 triangular shapes is called prism. म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहेत, 3 रेक्टँग्युलर शेप्स असणार आहेत आणि 2 ट्रायंग्युलर शेप असतील. असा जो ट्रान्सपरंट ब्लॉक आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, प्रिझम. त्याला आपल्याला काय म्हणता येईल, प्रिझम. ओके.
मग या प्रिझम मध्ये आपल्याला काही कन्सेप्ट बघायचे आहेत. बेस ऑफ प्रिझम, प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम. तर सगळ्यात सुरुवातीला आपण बघू बेस काय आहे. तर जनरली आपण जर बघितलं तर प्रिझमची आपण जर डायग्राम जर काढायची म्हटलं तर अशा पद्धतीने आपण प्रिझम जनरली दाखवतो. प्रिन्सिपल सेक्शन हा प्रिझमचा आहे. ओके, आता आपल्याला अगोदर बेस माहिती पाहिजे काय आहे. प्रिझम हॅव्हिंग 3 रेक्टँग्युलर सरफेस. आपण जो बघितला प्रिझम म्हणजे काय आहे, ट्रान्सपरंट ब्लॉक ऑफ मटेरियल इन विच 3 रेक्टँग्युलर and 2 triangular shapes is called a prism. आता बेस कशाला सांगायचंय बघा. प्रिझम हॅव्हिंग 3 रेक्टँग्युलर सरफेसेस. प्रिझमला 3 रेक्टँग्युलर सरफेस असतात हे आपल्याला माहिती आहे, आपण बघितलं प्रिझम मध्ये. इन विच 2 ऑफ दीज ऍट अ टाइम पार्ट ऑफ रिफ्रॅक्शन. 2 सरफेस ज्या आहेत त्या काय आहेत, दॅट इज द पार्ट ऑफ रिफ्रॅक्शन, the one not involved in a refraction. म्हणजे ज्या 3 त्याच्यात रेक्टँग्युलर सरफेसेस ज्या आहेत त्याच्यापैकी 2 सरफेसेस एकाच वेळी काय असतात, पार्ट ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणजे सरळ सरळ त्याच्यामध्ये आपल्याला रिफ्रॅक्शन मध्ये सहभाग घेऊ शकतात समजा त्या दोन्ही सरफेसेस ज्या असतील. आणि वन इज नॉट इन्व्हॉल्ड इन अ रिफ्रॅक्शन. एक जी बाजू आहे किंवा एक जी सरफेस आहे ती रिफ्रॅक्शन मध्ये सहभाग घेत नाही थोडक्यात. सो दिस इज कॉल्ड बेस. त्याला आपण काय म्हणू शकतो, बेस ऑफ प्रिझम. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं प्रिन्सिपल सेक्शन कशाला म्हणायचं प्रिझमचा. एनी सेक्शन ऑफ प्रिझम परपेंडिक्युलर टू बेस. बेसला जो परपेंडिक्युलर सेक्शन असेल प्रिझमचा त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम. आता बघा आपण काय केलंय, आपल्याला बघायचंय मोनोक्रोमॅटिक लाईट जर आपण जर ह्या प्रिझम वरती इन्सिडेंट केला तर तो कशा पद्धतीने आपल्याला रिफ्रॅक्शन बघायला भेटेल ते आपल्याला बघायचंय. आता बघा हा जो प्रिझम आहे, सपोज नेम ए बी अँड सी. ओके, तर ही ए बी आणि ए सी ह्या काय आहेत, रिफ्रॅक्टिंग सरफेसेस आहेत. ह्या काय आहेत, रिफ्रॅक्टिंग सरफेसेस. ठीक आहे, मग आता आपण काय करणार आहे बघा. दिस इज द इन्सिडेंट रे विच इज इन्सिडेंट ऑन दिस रिफ्लेक्टिंग सरफेस. काय करता येईल याच्यावरती, इन्सिडेंट केलंय. ठीक आहे, मग आता याला एक नॉर्मल पण असेल बघा, इथे आपण नॉर्मल काढू शकतो. ओके, आता बघा इकडे एअर मीडियम आहे, इकडे ग्लास मीडियम आहे. मग आता हा लाईट जो आहे तो काय होईल, ऍक्च्युअल ह्या डायरेक्शनने त्याने जायला पाहिजे पण तसं तर काही होत नाही. मग तो काय होईल, दिस रे गेट रिफ्रॅक्ट. तो काय होईल, रिफ्रॅक्ट होईल. म्हणजे त्याने काय केले, त्याची डायरेक्शन चेंज केलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर परत इथे एक सरफेस आहे, आपण इथे एक नॉर्मल काढू शकतो याला. ठीक आहे, मग आता बघा हा जो रे आहे समजा हे डेन्सर मीडियम आहे प्रिझमच्या आतमध्ये, इकडे एअर मीडियम आहे, म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला काय बघायला भेटेल, रिफ्रॅक्शन. मग आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर याला आपण काय म्हणतो, इन्सिडंट रे. हा जो आहे हा काय आहे, इन्सिडंट रे. इथे काय घडलंय, रिफ्रॅक्शन. मग याला काय म्हणणार आपण, रिफ्रॅक्टेड रे. याला काय म्हणणार, रिफ्रॅक्टेड रे. आणि हा जो आहे याला आपण म्हणणार इमर्जंट रे. याला काय म्हणणार आपण, इमर्जंट रे. ठीक आहे, आता हा जो इमर्जंट रे आहे हा आपण काय करू, बॅक साईडला एक्सटेंड करू त्याच डायरेक्शन. मग आता बघा ही जी लाईन होती ही म्हणजे काय, ऍक्च्युअल डायरेक्शन ऑफ इन्सिडंट रे. आणि ही जी आहे इमर्जंट रेची डायरेक्शन आहे. पण आता याच्यामध्ये एक अँगल फॉर्म झालाय बघा. ओके, सो दिस अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ डेव्हिएशन. याला आपण काय म्हणणार, अँगल ऑफ डेव्हिएशन. म्हणजे आपण काय सांगू शकतो, अँगल बिटवीन
actual direction of incident ray and emergent ray. This is called as angle of deviation. ओके, मग आता इथे जर बघितलं तर हा इमर्जंट रे आहे. हा काय आहे? इमर्जंट रे. आणि ही आपली नॉर्मल आहे. मग आता हा जो अँगल असेल, दिस इज कॉल्ड एज अँगल ऑफ इमर्जन्स and which is denoted by letter E. This is angle of incidence. This is denoted by letter I. आणि इथे नॉर्मल आहे बघा, हा रिफ्रॅक्टेड रे आहे आणि याच्या मधला जो अँगल असेल तो म्हणजे काय असेल? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपण काय बघू शकतो? दिस इज द बेसिक कन्सेप्ट अबाउट द प्रिझम. त्या प्रिझमच्या संदर्भात आपण बेसिक कन्सेप्ट बघितल्यात. लाईट रे त्याच्यावरती इन्सिडेंट केल्यानंतर तो कशा पद्धतीने रिफ्रॅक्ट होतोय, नंतर आपल्याला इमर्जंट रे भेटतोय आणि तोच आपण पाठीमागे जर वाढवला तर आपल्याला काय भेटते? अँगल ऑफ डेव्हिएशन. तर या सगळ्या कन्सेप्ट बघितल्यानंतर पुढे आपल्याला बघायचे रिलेशन बिटवीन दी अँगल इन्व्हॉल्व्ड. आपल्याला काय बघायचे? रिलेशन बिटवीन the angles involved. म्हणजे आता आपण जो प्रिझम बघितला त्यावेळेस आपण त्याच्यावरती रे इन्सिडेंट केला, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे अँगल बघायला भेटले. दिस इज अँगल ऑफ इन्सिडन्स, दिस इज अँगल ऑफ इमर्जन्स, दिस इज अँगल ऑफ डेव्हिएशन and दिस इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणजे हे जे सगळे अँगल्स आहेत तर यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन असेल. तर यांच्यामध्ये नेमकं रिलेशन काय आहे ते आपल्याला बघायचं. ठीक आहे, मग त्यासाठी आपण एक काम करू. एक छोटीशी डायग्राम पुन्हा एकदा आपण बघू. ओके, so this is the principal section of prism. This ABC is the principal section of prism and in this AB and AC are refracting surfaces. ह्या ज्या आहेत ह्या काय आहेत? रिफ्रॅक्टिंग सरफेसेस आहेत. ठीक आहे, दिस इज अँगल A and this is called as angle of prism or a refracting angle of prism. कारण ह्या ज्या दोन रिफ्रॅक्टिंग सरफेस, प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेस आपल्याला दिसतात तर त्यांच्यामधला हा अँगल आहे, म्हणून आपण याला काय म्हणू शकतो? रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम और सिम्पली दिस इज कॉल्ड एज अँगल ऑफ प्रिझम. दिस BC इज कॉल्ड बेस ऑफ प्रिझम. हा BC जो आहे हा काय? बेस ऑफ प्रिझम. आता बघा आपण काय करू, ही जी सरफेस AB जी आहे तर हिला एक नॉर्मल ड्रॉ करू. त्याच पद्धतीने आपण काय करू, ही AC जी आहे या AC ला सुद्धा एक नॉर्मल ड्रॉ करू. ठीक आहे, त्यानंतर बघा आता हा जो पॉइंट आहे याला आपण नाव देऊ N. This PQ is the incident ray. हा जो आपल्याला दिसतोय P आणि हा जो पॉइंट आहे हा Q आहे. दिस इज व्हॉट? इन्सिडेंट रे. हा इन्सिडेंट रे आहे. हा जर समजा आपण या रिफ्रॅक्टिंग सरफेस वरती इन्सिडेंट केला या Q पॉइंटला, काय होईल? दिस रे गेट रिफ्रॅक्ट. हा रे काय होईल? रिफ्रॅक्ट होईल. दिस इज अ रिफ्रॅक्टेड रे. ओके, कारण आपल्याला माहिती आहे हा जर इन्सिडेंट रे ह्या डायरेक्शनने येतोय तर तो या डायरेक्शनने ऍक्च्युअल जायला पाहिजे, पण ऍक्च्युअली तसं घडतंय का? नाही. तो काय होतोय? रिफ्रॅक्ट होतोय. ओके, मग हा जो अँगल असेल याला आपण म्हणू शकतो R1. हा जो आहे हा सुद्धा काय? अँगल बिटवीन रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल. दिस इज R2. ओके,
आता त्यानंतर बघा हा जो रिफ्रॅक्टेड रे जो आहे, सपोज दिस इज द पॉइंट आर, हा पॉइंट काय आहे समजा आर आहे, आणि या पॉइंटला हा रे काय होईल, इमर्ज होईल. ओके, सो दिस इज कॉल्ड एज अँगल ऑफ इमर्जन्स ई, आणि ह्या रेला आपण नाव देऊ एस. म्हणजे आर एस काय झाला आपला इमर्जंट रे, क्यू आर काय झाला आपला रिफ्रॅक्टेड रे, आणि पी क्यू काय झाला इन्सिडेंट रे. ओके, आता आपण एक काम करू, हा जो इमर्जंट रे आर एस जो आहे याला बॅकवर्ड डायरेक्शनने एक्सटेंड केले. ठीक आहे, मग आता इथे काहीतरी अँगल फॉर्म होतोय. ओके, सो दिस अँगल इज व्हॉट अँगल ऑफ डेविएशन and which is denoted by letter delta. याला आपण कशाने डिनोट करू, डेल्टा ने डिनोट करू, आणि इथं जो पॉइंट आहे याला नाव देऊ आपण x. ओके, आणि ही जी नॉर्मल आहे याला आपण म्हणू mn, आणि दुसरी नॉर्मल जी आहे तिला म्हणू m'(n). ओके, अशा पद्धतीने आपण डायग्राम आपल्याला समजली असेल, आपण काय केले काय नाही आपल्या लक्षात आलं असेल. ओके, आता राहिला प्रश्न बघा, हा अँगल काय आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कोणता, क्यू आर आणि नॉर्मल यांच्यामधला R1 आहे. मग हा अँगल किती असेल हे आपल्याला शोधणं गरजेचं आहे. त्यानंतर हा जो अँगल आहे हा शोधणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता इथे डायग्राम मध्ये तर काही जास्त मी करत नाही. बघा हा जो अँगल आहे हा म्हणजे काय, ऍक्च्युअल डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे. ओके, आणि रिफ्रॅक्टेड रे, म्हणजे आपण जर बघितलं तर हा आपला काय असेल अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. म्हणजे हा पूर्ण काय झाला अँगल ऑफ इन्सिडन्स, हा इथपासून इथपर्यंतचा आहे, आणि हा R1 आहे. मग I मधनं आपण R1 काढून टाकू, म्हणजे आपल्याला हा अँगल भेटेल. म्हणजे तो काय असेल I मायनस R1, काय असेल तो I मायनस R1. त्याच पद्धतीने आपण इकडे जर बघितलं तर हा अँगल ऑफ इमर्जन्स आहे, आणि हा पूर्ण अँगल ऑफ इमर्जन्स असेल. पण इथे R2 आहे बघा, एवढा पार्ट म्हणजे काय आहे R2 आहे. मग आपण जर बघितलं तर याला काय लिहिता येईल E मायनस R2. ओके, म्हणजे मला असं वाटतं आता आपल्याला सगळे अँगल क्लिअर झाले असतील, कोणते काय आहे कोणते काय नाही हे आपल्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, मग आता बघा जर आपण ही डायग्राम जर व्यवस्थित जर बघितली तर त्या डायग्राम मध्ये आपल्याला काही गोष्टी सांगता येईल. अँगल AQN, सो हिअर इज AQ आणि N, म्हणजे हा जो अँगल आहे हा किती असेल हो, ही MQN ही नॉर्मल आहे कशाची AB ची. म्हणजे हा अँगल AQN हा अँगल काय झाला 90 डिग्री. अँगल AQN इज इक्वल टू अँगल काय असेल ARN. अँगल ARN का बरं, कारण आपण जर बघितलं तर इथे ही नॉर्मलच आहे, M' ही नॉर्मल आहे बरोबर आहे, आणि ही AC ही रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. मग त्यांच्यामध्ये जो अँगल असेल तो काय असेल 90 डिग्री. त्यांच्यामधला अँगल काय असेल 90 डिग्री असेल. ठीक आहे, म्हणजे आपण काय सांगू शकतो अँगल्स ऍट नॉर्मल हे जे आहेत हे काय आहेत अँगल्स ऍट नॉर्मल. आता परत एकदा आपण जर समजा डायग्राम मध्ये बघितलं तर फ्रॉम क्वाड्रिलॅटरल AQN R AQNR या क्वाड्रिलॅटरलचा विचार आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, सो फ्रॉम क्वाड्रिलॅटरल AQNR, तर ह्या क्वाड्रिलॅटरल मध्ये आपल्याला काय सांगता येईल बघा. आता हा इथला जो अँगल आहे म्हणजे AQN 90 आहे, हा ARN हा 90 आहे, आपण वरती सांगितले बरोबर आहे. आता राहिले हे दोन्ही अपोजिटचे अँगल, म्हणजे आपण सांगू शकतो अँगल A प्लस अँगल QNR. सो विच इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला येस 180 डिग्री. का बरं, कारण हे काय आहेत अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल.
ओके, मग आता काय करू आपण, याला म्हणू इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे, आता बघा QNR म्हणजे बघा हा रिफ्रॅक्टेड रे आणि ही नॉर्मल आणि ही नॉर्मल यांच्यापासून काय होतो, एक ट्रायंगल फॉर्म होतो इन दिस वे. ओके, इथे आपला आहे R1, इथे आहे R2. ओके, मग आपण याला काय लिहू शकतो बघा, फ्रॉम ट्रायंगल QNR. तर ह्या ट्रायंगल मध्ये आपण काय लिहू शकतो बघा, R1 प्लस R2 प्लस अँगल QNR, R1 प्लस R2 प्लस हा आपला Q होता, हा N होता आणि हा R होता. ओके, तर बघा हा अँगल काय आहे, इज इक्वल टू QNR. हा ट्रायंगल आहे, मग आपल्याला माहिती आहे सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. दिस इज इक्वेशन नंबर 2. सो आता ह्या इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये जर बघितलं तर हे जे इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनला बघा आपल्याला कसं लिहिता येऊ शकतं. हे जे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2, ह्या दोन्ही इक्वेशनला जर आपण जर ऑब्झर्व केलं तर आपण असं लिहू शकतो का, बघा अगोदर हे इक्वेशन लिहू, R1 प्लस R2 इज इक्वल टू 180 डिग्री मायनस अँगल QNR. ठीक आहे, मग आता बघा 180 मायनस QNR, हा इकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर काय होईल मायनस, बरोबर आहे. हा QNR इकडे आल्यानंतर म्हणजे राईट साईडला आल्यानंतर तो काय होईल मायनस होईल, म्हणजे काय राहील अँगल A. म्हणजे याची व्हॅल्यू काय झाली हो, अँगल A. म्हणजे आपण सांगू शकतो R1 प्लस R2 इज इक्वल टू अँगल A, or simply A is equal to R1 plus R2. So this is equation number 3. ओके, आता बघा पुढे आपल्याला काय करता येईल. सो आपण जर डायग्राम मध्ये जर बघितलं बघा, सो दिस angle of deviation delta is the exterior angle of triangle XQR. XQ आणि R. म्हणजे बघा ही डायग्राम अशा पद्धतीने आहे. हा आपला काय आहे अँगल ऑफ डेविएशन. ठीक आहे, आणि इथे X पॉइंट आहे, इथे Q आहे आणि इथे R आहे. ठीक आहे, आणि हा जो अँगल आहे हा आपण अँगल लिहिला होता I मायनस R1 आणि हा जो अँगल होता तो काय होता E मायनस R2. ठीक आहे, मग आता हा जो आहे हा काय एक्सटेरियर अँगल थेरम, सॉरी एक्सटेरियर अँगल आहे. मग हा जर एक्सटेरियर अँगल आहे तर रिमोट इंटेरियर थेरम वरनं आपण काय लिहू शकतो बघा, अँगल XQR प्लस अँगल XRQ दिस इज इक्वल टू डेल्टा. ओके, पण आता हा अँगल आणि हा अँगल आपल्याला माहिती काय आहे, तर काय आहे तो अँगल I मायनस R1 प्लस E मायनस R2 इज इक्वल टू डेल्टा. मग आता हेच जे इक्वेशन आहे हे इक्वेशन बघा आपण कशा पद्धतीने मांडू शकतो. देअरफॉर I प्लस E, हा E आपण इकडे घेतला, ह्या दोघांमधनं मायनस आपण कॉमन घेऊ, म्हणजे काय राहील ब्रॅकेट मध्ये R1 प्लस R2 आणि दिस इज इक्वल टू डेल्टा. पण इक्वेशन नंबर 2 आपल्याकडे काहीतरी आलं होतं बघा, R1 प्लस R2 इज इक्वल टू A. ओके, म्हणजेच याचाच अर्थ आपण काय करू शकतो, याची व्हॅल्यू A पुट करू शकतो. सो फ्रॉम इक्वेशन नंबर 2 वी कॅन राईट I प्लस E मायनस A इज इक्वल टू डेल्टा. आणि सिंपली याला आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल I प्लस E
is equal to a plus delta, and this is what relation between angles involved. आपला अँगल ऑफ इन्सिडन्स होता, अँगल ऑफ इमर्जन्स होता, रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम और अँगल सिम्पली अँगल ऑफ प्रिझम, आणि डेल्टा म्हणजे अँगल ऑफ डेव्हिएशन. या सगळ्या टर्म म्हणजे हे सगळे अँगल आपल्याला लक्षात आले आणि त्यांच्यामधलं रिलेशन पण आपल्याला लक्षात आले. ठीक आहे, तो याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणू. ठीक आहे, पुढे आपल्याला बघायचंय डेव्हिएशन कर्व, मिनिमम डेव्हिएशन आणि प्रिझम फॉर्म्युला. काय बघायचं आपल्याला? डेव्हिएशन कर्व, मिनिमम डेव्हिएशन आणि प्रिझम फॉर्म्युला. त्यासाठी आपण वरचे रिलेशन वापरणार आहोत. ठीक आहे, आता जनरली आपण काय करतोय, एका पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्सने रिफ्रॅक्टिंग सरफेस वरती आपण काय करतोय, रे इन्सिडेंट करतोय. पण जर समजा एका सर्टन मिनिमम व्हॅल्यूला म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स जो असेल, सो द इमर्जंट रे इज पॉसिबल. तर हे का होऊ शकतं बघा, आय इज लेस दॅन आय मिनिमम, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे तो काय असेल, मिनिमम असेल. म्हणजे आपल्याला इन केस बघा, ही आपली रिफ्रॅक्टिंग सरफेस असेल, बरोबर आहे की नाही. प्रिझमचा प्रिन्सिपल सेक्शन आहे, रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, इथून आपण काय करतोय, रे इन्सिडेंट करतोय. ओके, आणि ही आपली नॉर्मल आहे म्हणजे आपला अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. तर याला जर आपण जर समजा मिनिमम कमी कमी करत जर गेलो तर काय होईल बघा, हा रे रिफ्रॅक्ट होईल. पण पुढे गेल्यानंतर तो इमर्ज होईल का? नाही. म्हणजे तो तिथे काय घडेल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बरोबर आहे. मग जनरली आपण जर बघितलं, ऍज आय इन्क्रीजेस, आय जो आहे म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीजेस, याला काय करतोय आपण समजा वाढवतोय, आय इन्क्रीजेस. आता हा जर वाढवला तर याचा अर्थ काय होईल, R1 अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन्क्रीजेस. बट R1 वाढतोय बघा बरं का, R1 म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स, हा जो अँगल आहे हा वाढतोय. पण पुढे गेल्यानंतर इथे नॉर्मल आहे, हा R2 आहे आणि इकडे इमर्जंट रे आहे. बरोबर आहे. मग आपण जर बघितलं तर काय आपल्याला सांगता येईल, R2 अँड E डिक्रीजेस. म्हणजे याचाच अर्थ सरळ सरळ काय होईल, देअर इज ए व्हेरिएशन इन अ डेल्टा. म्हणजे आपला जो इथे हा अँगल ऑफ डेव्हिएशन जो आहे, ऍक्च्युअल डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे आणि हा इमर्जंट रे, तर हा आपला डेल्टा आहे, याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन बघायला भेटेल. बरोबर आहे. मग जर समजा आपण याचा जर ग्राफ जर ड्रॉ केला तर बघा तो ग्राफ कशा पद्धतीने असेल. So this is the x axis, this is the y axis, on x axis here is the angle of incidence, and here is angle of deviation delta on y axis. So graph is in this way. ओके, म्हणजे बघा या ग्राफ वरून आपल्याला काय सांगता येते, विथ इन्क्रीजिंग व्हॅल्यू ऑफ आय, आयच्या व्हॅल्यू पण वाढवत चाललोय या डायरेक्शन. बरोबर आहे की नाही, म्हणजे आयची व्हॅल्यू वाढते. तर त्याच्यामध्ये काय होते बघा, इनिशियली सुरुवातीला आपल्या लक्षात येते व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ डेव्हिएशन डिक्रीजेस. सुरुवातीला काय होते, जसं आय वाढत चाललाय तसा हा डेल्टा डिक्रीज होत जातोय. बरोबर आहे. पण कुठपर्यंत, एका पर्टिक्युलर कंडिशन पर्यंत. बरोबर आहे. तो काय होतो, एका पर्टिक्युलर सर्टन मिनिमम व्हॅल्यू, मीन्स दिस इज कॉल्ड ॲज डेल्टा एम, मिनिमम डेव्हिएशन आपल्याला बघायला भेटेल. डेल्टा एम हे मिनिमम डेव्हिएशन असेल. अँड देन इट इन्क्रीज, तो परत काय होतो, वाढायला सुरुवात होते. बरोबर आहे. मग आता आपल्या लक्षात आलं असेल की सुरुवातीला जर आपण अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला तर हा डेल्टा म्हणजे अँगल ऑफ डेव्हिएशन जो आहे तो डिक्रीज होतो. पण कुठपर्यंत होतो, एका पर्टिक्युलर व्हॅल्यू पर्यंत. एका पर्टिक्युलर
व्हॅल्यू पर्यंत तो डिक्रीज होतो आणि तिथून परत तो काय होतो, इन्क्रीज होतो. म्हणजे ह्या पर्टिक्युलर कंडिशनला आपल्याला सांगता येईल अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन्स. ओके, मग आता ही कंडिशन आपण जर वापरली तर बघा, म्हणजे ऍट मिनिमम डेविएशन डेल्टा इज इक्वल टू डेल्टा एम. म्हणजे काय झालं, हे ऍट मिनिमम डेविएशन आपल्याला काय सांगता येईल, वी हॅव आय इज इक्वल टू ई. आणि ह्या केसमध्ये आय इज इक्वल टू ई. सो इन दिस केस angle of refraction R1 and angle of refraction R2 is equal. म्हणजे आपण मागाशी जे इक्वेशन लिहिलं होतं यापूर्वी, A is equal to R1 plus R2, याला सिंपली आपण काय लिहू शकतो, this is equal to twice R. Therefore R is equal to, this is equal to say R, म्हणजे याची व्हॅल्यू R टाकली, याची व्हॅल्यू R टाकली तर हा twice R होईल. सो R is equal to A/2. म्हणजे काय भेटलं आपल्याला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, आता हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन भेटलाय. पण बघा, आपण याच्या अगोदर रिलेशन ऑब्टेन केले अजून एक. वी नो दॅट ऑब्टेन केले म्हणून आपण म्हणू माहिती आहे. ठीक आहे, काय माहिती आपल्याला, I प्लस ई इज इक्वल टू ए प्लस डेल्टा. मग इथे सुद्धा काय करू, ऍट डेल्टा इज इक्वल टू डेल्टा मिनिमम. ह्याच कंडिशनला काय असतं आपल्याला माहिती आहे, काय असेल, आय इज इक्वल टू ई. म्हणजेच बघा, हे इक्वेशन आपण काय लिहू शकतो, आय प्लस ई. तर ह्या ई च्या ऐवजी आपण आय ची व्हॅल्यू पुट करू. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन काय लिहिता येईल, आय प्लस आय दिस इज इक्वल टू ए प्लस डेल्टा. म्हणजे काय आहे, मिनिमम डेविएशन. ठीक आहे, मग इथे काय लिहिता येईल, हा आय प्लस आय ट्वाइस आय इज इक्वल टू ए प्लस डेल्टा एम. ठीक आहे, लक्षात येते, या मॅथमॅटिकल पार्ट आहे. देअरफॉर आय इज इक्वल टू ए प्लस डेल्टा एम डिवायडेड बाय 2. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय भेटला, आय भेटला. बरोबर आहे. मग आपण मला असं वाटतं स्नेल्स लॉ बघितलाय. So according to Snell's law, okay, according to Snell's law, n is equal to काय लिहितो आपण, sin I upon sin R. मग आपल्याकडे I ची व्हॅल्यू आहे आणि R ची पण व्हॅल्यू आहे. मग बघा आपल्याला काय करता येईल, sin A प्लस डेल्टा एम अपॉन 2 डिवायडेड बाय sin A/2. म्हणजे आपल्याकडे इक्वेशन काय आले, n इज इक्वल टू sin A प्लस डेल्टा एम अपॉन 2 डिवायडेड बाय sin A/2. अँड दिस इज कॉल्ड ॲज प्रिझम फॉर्म्युला. यालाच आपण काय म्हणतो, प्रिझम फॉर्म्युला. ठीक आहे, ओके, समजलंय. ओके, ठीक आहे, तर थांबू आपण मग.